नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याला असं वाटतं की ज्योतिषशास्त्र म्हणजे हा ग्रह कुठे आहे, तो ग्रह कुठे आहे हे बघायचं आणि त्यावरून भविष्य सांगायचं. आणि अध्यात्म म्हणजे काय, तर देवाची पूजा करायची, भजनं म्हणायची, ध्यान करायचं म्हणजे अध्यात्म. परंतु असं समजणं म्हणजे खूप मोठी अंधश्रद्धा आहे. खरं पाहिलं तर ज्योतिष आणि अध्यात्म या एकाच सत्याच्या, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्या भारतीय तत्वज्ञानात ज्योतिष आणि अध्यात्म हे एकमेकांशिवाय अपूर्ण आहे असं म्हटलं गेलंय. या दोघांमध्ये काय कनेक्शन आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. ज्योतिष म्हणजे काय, तर ज्योतिष या शब्दाची जर आपण फोड केली ना तर ती येते ज्योती आणि ईश. म्हणजेच ज्योती म्हणजे प्रकाश आणि ईश म्हणजे अर्थातच ईश्वर. ईश्वरीय प्रकाश म्हणजेच ज्योतिष. पूर्वीच्या काळी आपल्याकडे प्राचीन खगोलशास्त्र होतं, ज्यालाच वेदांग म्हटलं जायचं. वेदांग म्हणजे काय, तर वेदाचं एक अंग म्हणजे वेदांग. तर या खगोलशास्त्रावरून पुढे मग ज्योतिषाची निर्मिती झाली. पूर्वीच्या काळी काही यज्ञ करण्यासाठी किंवा काही शुभ कार्य करण्यासाठी योग्य मुहूर्त सुनिश्चित करण्यासाठी मग ज्योतिषशास्त्राचा वापर केला जात असे. नंतर मग पुढच्या काळात ग्रहांच्या स्थितीवरून जीवनातील घटना समजून घेणे, एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व समजून घेणे, भविष्य पाहणे यासारख्या गोष्टींचा अभ्यास सुरू झाला. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं भविष्य पाहिलं जाताना त्याला फलज्योतिष असं म्हटलं जातं. हा ज्योतिषशास्त्राचा अगदी एक सूक्ष्म भाग आहे. परंतु यालाच खरं ज्योतिषशास्त्र समजलं जातं, कारण याचं खूप मोठं मार्केट तयार झालंय, बाजार झालाय. ओके, तर त्या विषयावर आता आपल्याला सध्या बोलायचं नाहीये. तर सांगायचा मुद्दा हा की खरं ज्योतिषशास्त्र, जे ओरिजिनल ज्योतिषशास्त्र आहे ना, ते म्हणजे सेल्फ अवेअरनेस टूल आहे, स्वतःला ओळखण्याचं शास्त्र. याच्यामध्ये मग मी कोण आहे, माझा जन्म का झालाय, मला या जन्मात काय करायचंय, कुठलं कर्म करायचंय, माझ्या जन्माचा मूळ उद्देश काय, हे सगळं या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून समजून घ्यायचं असतं. आणि अध्यात्म म्हणजे काय, तर अधि आत्मनहा. अधि म्हणजे विषयी आणि आत्मनहा म्हणजे आत्म्याच्या विषयी. म्हणजेच आत्म्याचं ज्ञान, स्वतःबद्दलचं ज्ञान, आपल्या स्वतःचा आत्मशोध. अध्यात्म म्हणजेच स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान घेणं, मी कोण आहे हे शोधणं आणि शाश्वत आनंद मिळवण्याचा मार्ग. अंतर्गत विकास करून घेणे, स्वतःच्या विचारांना समजून घेणे, चांगल्या वाईट गोष्टींची जाण ठेवणे आणि मनःशांती मिळवणे हा अध्यात्माचा मूळ उद्देश आहे. अध्यात्म म्हणजे केवळ पूजा अर्चा नसून आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे, स्वतःचा शोध घेणे. यात ध्यान म्हणजे मेडिटेशन म्हणजे काय, तर स्वतःच्या अंतर्मनात डोकवणे. साधना म्हणजे काय, तर स्वतःच्या आत्मिक प्रगतीसाठी केलेला सराव. आणि सत्सद विवेक बुद्धी म्हणजे निस्वार्थीपणे जगणे आणि अहंकाराचा त्याग करणे. ज्योतिषशास्त्रात आपल्या जन्मकुंडलीला आपल्या आत्म्याचा, आपल्या आयुष्याचा नकाशा म्हटलं गेलंय. आपल्या जन्माची ब्ल्यू प्रिंट आहे. सूर्य आपला अहंकार दाखवतो, आपला इगो दाखवतो, आपला आत्मविश्वास दाखवतो. चंद्र आपली मानसिक अवस्था, आपल्या इमोशन्स दाखवतो. केतू आपल्या भूतकाळातील संस्कार दाखवतो. राहू आपल्या अटॅचमेंट्स दाखवतो. आपली जी जन्मकुंडली असते ना, ती फक्त भविष्य सांगण्यासाठी नसते, तर तुमचे मानसिक पॅटर्न्स ओळखणे, कर्माचे पॅटर्न्स बघणे, तुमच्या भीती कुठे लपलेल्या आहेत, तुमचा अहंभाव कुठे आहे, तुमच्या अटॅचमेंट्स कुठे आहेत, या सगळ्या गोष्टी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून, आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून नीट समजून घ्यायच्या असतात. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आत्मजागरूकता निर्माण केली जाते. थोडक्यात मी कोण आहे आणि बंधनातून मुक्ती हाच ज्योतिषाचा आणि अध्यात्माचा मूळ बेस आहे. दोन्ही याच समान पायावर उभे आहेत. ज्योतिष म्हणजे कर्माचं गणित आणि अध्यात्म म्हणजे कर्माचं शुद्धीकरण. ज्योतिषाद्वारे कर्माचे पॅटर्न्स पाहिले जातात आणि अध्यात्माद्वारे त्या कर्माच्या पॅटर्न्सवर काम केलं जातं. ज्योतिष आपल्याला आपल्या जगण्याची, आपल्या आयुष्याची दिशा दाखवते आणि अध्यात्म हे ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणतं. आणि म्हणूनच ज्योतिष आणि अध्यात्म हे वेगळे नाहीत, तर दोन्ही प्रवासाचं फायनल डेस्टिनेशन एकच आहे,
आत्मजागृती आणि मुक्ती. श्री स्वामी समर्थ.